त्या लाडक्या बहिणीमुळे तर नक्कीच असं येतील म्हणून भाजप म्हणून ह्या चौकात आहे ना भाजपचा उमेदवार येईल असं आशा आहे आम्हाला. ट्रॉफिकचा अडथळा जरी असलं तरी संदीप भाऊ बेलदारेंचं मार्गदर्शन खूप योग्य आहे. तसंच भारतीय जनता पार्टीचे 5ही उमेदवार निवडण्यासाठी संदीप भाऊचं सहकार्य भरपूर आहे. वातावरण तर सगळ्यांचं चालूच आहे आता. ते आज आपलं चालू आहे वातावरण तर. पण बघू आता या 15 तारखेलाच कळेल आता काय होईल ते. सध्या तरी तर संदीप भाऊ बेलदरे यांचं सगळ्यात जास्त वर्चस्व दिसतंय BJPचं. दुसरी म्हणजे गोष्ट 5 वर्षापासून इथं ट्रॅफिकची समस्या, पाण्याची समस्या, कचऱ्याची समस्या हे कधी सुटली नाही. संदीप भाऊच येणार आहे निवडून यंदा. संदीप भाऊच येणार आहे यंदा निवडून. 100% भाजप. येस, कारण आम्ही त्या बाजूने आहोत आणि कायम त्यांना आमचा 100% पाठिंबा असणार आहे. आणि असंच त्यांनी प्रगती करावी आणि असंच सगळ्यांच्या मनावरती राज्य करावं आणि आम्ही कायम त्यांच्यासोबत आहोत. आमचं सुद्धा त्यांना आश्वासन आहे. सब गिरेक लोग आ रहे हैं, संदीप भाऊ का बोल रहे, इनका प्रचार ज़्यादा है, वोट में यही आगे है, आएंगे. प्रभाग क्रमांक 38मध्ये जे काही आमचे भाजीवाचे कस्टमर आहेत आणि येणारे भरपूर लोक आहेत तर त्यांच्या तोंडाने आम्ही एकच चर्चा ऐकतो आहे की संदीप भाऊ बेलदरे पाटील की यांचं भरपूर भाजीवाल्यांना सहकार्य आहे आणि त्यांनी याच्या आधी पण त्यांनी भरपूर सहकार्य केले भाजीवाल्यांना. हवेचं म्हणजे सांगायचं गेलं तर आता बरीच हवा चाललेली आहे. काय चौकात तर काय आता ह्या ट्रॉफिकची तर एवढी समस्या आहे. बरेच वर्ष झालं ट्रॉफिकची समस्या आहे. आता चाललंय आता हे निवडणूक आली तुमची नगरसेवकची निवडणूक आहे. ह्याच्यामध्ये कोणतरी काहीतरी जर ट्रॉफिकची समस्या जर सोडवली आता सोडवतील काय आता नवीन जे येतील आता त्यांनीच काहीतरी ट्रॉफिकची समस्या सोडवतील एवढी आशा आमची. त्याच्यात आता बरेच उमेदवार आता पाच वार्ड मोठा झालेला आहे. 5 वार्डाचा मोठा वार्ड आहे आपला. तर बघूया आपण आता काय आता यायच्या काळात तर असं वाटतंय आता चौकातून जरा काहीतरी नवीन बदल म्हणून जरा घडवतील काय तर. संदीप बाळासाहेब बेलदरे म्हणून आपलं थांबलेले आहेत ते. बघूया आता त्यांना पण एक संधी देऊया आपण. बघू त्यांनी सोडवलं तर चांगलंच आहे. हेच आमचं भावना आहे खरं तर. भावना म्हणजे हेच आपलं व्यवस्थित ट्रॉफिक म्हणा, ट्रॉफिकचे प्रश्न आहेत मोठे. अजून काही ठिकाणी तिकडं आता मी लिपाणी वस्तीवर राहायला आहे तिकडे काही ठिकाणी पाणी नाही अजून. काय बरेच म्हणजे आता समस्या म्हटलं तर बरेच आहेत समस्या. काय परत लाडकी बहीण योजना याचा काय परिणाम आहे का भाजप? ते लाडक्या बहिणीमुळं आहे थोडंफार तर त्याच्यामुळं तर फरक पडणारच आहे भाजपला. त्या लाडक्या बहिणीमुळं तर नक्कीच असं येतील म्हणून भाजप म्हणून ह्या चौकात आहे ना भाजपचा उमेदवार येईल असं आशा आहे आम्हाला. कोण उमेदवार येईल असं म्हणतात सगळी लोक? आता मी सांगू शकतो. मी आता इथं एवढं जवळजवळ मला बरेच 15-20 वर्ष झाली इथं. आता बघूया इथून आता चौकातून तर संदीप बाळासाहेब बेलदरे थांबल्यात. येतील नक्कीच येतील त्यांनी निवडून. प्रभाग क्रमांक 38मध्ये संदीप भाऊ बेलदरे यांचं प्रतिनिधित्व खूप छान आहे आणि त्यांनी आता प्रचाराला खूप मुसंडी मारलेले आहेत. ट्रॉफिकचा अडथळा जरी असलं तरी संदीप भाऊ बेलदारेंचं मार्गदर्शन खूप योग्य आहे. तसंच भारतीय जनता पार्टीचे 5ही उमेदवार निवडण्यासाठी संदीप भाऊचं सहकार्य भरपूर आहे. तसंच दत्तनगर रोडवर भाजी मंडई वगैरे तसंच ट्रॉफिक वगैरे रिक्षांचे अडथळा वगैरे जे काय असेल ते भाऊ सगळे समस्या सोडवतात आलेले आहे आत्तापर्यंत आणि त्यांचं योगदान आतापर्यंत भरपूर आले. तसेच भाऊ प्रचंड बहुमत विजय हो हीच आमची मागणी आहे. सगळ्यात महत्त्वाच्या 2 समस्या आहेत. एक तर पहिली ट्रॅफिक आणि दुसरं पाणी आणि आत्ता जवळजवळ लाईटचा पण परत प्रॉब्लेम यायला लागला आहे. आणि या बेसिक गरजा आहेत माणसांच्या. ट्रॅफिक हा कारण की आता इकडे आता भरपूर लोक राहायला यायला लागली. हा एरिया सुधारला आहे म्हणजे ज्या सोयी पूर्वी नव्हत्या म्हणजे मेडिकल्स झाले, दवाखाने झाले, म्हणजे सगळ्या गोष्टी आता आपल्या इकडे सुविधा झाल्या त्यामुळे लोक इकडे राहायला यायला लागले. त्यामुळे आणि आता काय झालं आहे लोकांनी रिकामी जागा आहे म्हणून एवढे छान फ्लॅट बांधले, फ्लॅट घेतले तिथे. पण आता ट्रॅफिकमुळे हीच लोक परत सोडून जायला लागलेत. जो विकास झाला आपल्याला हा विकास कायम असाच ठेवायचा असेल तर ह्या गोष्टींवरती समस्यांवरती काहीतरी समाधान काढणं गरजेचं आहे. ट्रॅफिक रोज शाळेत जाणारी मुलं आहेत, विद्यार्थी आहेत, कामाला जाणारे रोजचे वर्कर्स आहेत. बस अडकली ट्रॅफिक 1-1 तास ट्रॅफिकमधून निघत नाही.
त्यांना वेळेवर कामावरती पोहोचता येत नाही. त्यामुळे या ट्रॅफिकवरती त्यांनी काहीतरी समाधान काढावं ही आमची खूप रिक्वेस्ट आहे त्यांना मनापासून. आणि दुसरी गोष्ट पाणी आहे, ती रोजची लागणारी लेडीजची म्हणजे प्रत्येकाची गरज आहे. कारण कामाला जाणाऱ्या व्यक्ती बाहेर पडतो, पण त्या लेडीजला दिवसभर त्या गोष्टीतनं सफर करायचं असतं. सो हे पाणी ह्या गोष्टीवरती त्यांनी थोडंसं महत्त्व द्यावं. बाकी तर सगळ्या गोष्टी आहेत, करतातच आहेत, आपले बेलदरे साहेब आहेत, सगळ्या गोष्टी लक्ष आहेत त्यांचं. पण या मुद्द्यांवरती त्यांनी थोडंसं जास्त लक्ष द्यावं आणि काळजी घ्यावी, एवढंच. नाही, लाडकी बहीण त्या सगळ्याच गोष्टीसाठी पाठिंबा आहे. कारण आत्तापर्यंतच्या त्यांनी केलेल्या कार्याबद्दल आम्ही आता सगळ्या गोष्टी पाहतोच आहे. फक्त लाडकी बहीणच हा विषय नाही आहे, पण त्यांनी जी कामं केली आहेत म्हणजे महिलांसाठी आहेत किंवा नवीन नवीन आता विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाच्या काही गोष्टी आहेत, युवा पिढी आहेत त्यांच्यासाठी नोकरीचं झालं, काही जागा म्हणजे प्लेसमेंट वगैरे आहेत त्यांच्या सरकारी नोकरीच्या आहेत, या सगळ्या गोष्टींना त्यांनी बरंचसं काम केलेलं आहे. त्यामुळं नुसतं लाडकी बहीण म्हणून नाही, तर या सगळ्याच गोष्टींसाठी आमचा सगळ्यांचा त्यांना पाठिंबा आहे. 100% भाजप. येस, कारण आम्ही त्या बाजूने आहोत आणि कायम त्यांना आमचा 100% पाठिंबा असणार आहे. आणि असंच त्यांनी प्रगती करावी आणि असंच सगळ्यांच्या मनावरती राज्य करावं आणि आम्ही कायम त्यांच्यासोबत आहोत. आमचंसुद्धा त्यांना आश्वासन आहे आणि हे पूर्ण करू आम्ही त्यांना. संदीप भाऊ बेलदरे पाटील महानगरपालिकेत निवडून यायलाच पाहिजेत, नक्की यायला पाहिजेत. कारण त्यांनी आत्तापर्यंत दत्तनगर झालं, शनीनगर झालं, या सगळ्या ह्याच्यामध्ये त्यांनी पूर्ण त्यांचे 100% देऊन कामं केलेली आहेत. फक्त काही समस्या आहेत, प्रत्येक भागात असतात, पण ह्या सगळ्या गोष्टींना आपल्या लोकांनीसुद्धा पाठिंबा देणं गरजेचं आहे. असं नाही की कुठलेही नगरसेवक निवडून जरी आले की त्यांनीच हे काम करावं किंवा नाही, ते त्यांच्या परीने 100% करत असतात. परंतु आपण एक जागृत नागरिक म्हणून आपलीसुद्धा तेवढीच जबाबदारी आहे की आपण काही ट्रॅफिक रूल्स आहेत त्या सगळ्या गोष्टी फॉलो करणं, शिस्तीत जाणं, शिस्तीत येणं. आज पोलीस, ट्रॅफिक हवालदार वगैरे सगळे आपल्याला सहकार्य करत असतात, पण त्यांनासुद्धा सहकार्य करणं हे आपण जागृत नागरिकाचं आपलं कर्तव्य आपण 100% पार पाडणं गरजेचं आहे. आणि जेव्हा आपण त्यांना सपोर्ट करू त्याच वेळेस त्यांनी केलेल्या कामाला यश येईल, तोपर्यंत येणार नाही. सध्या तर इथं संदीप भाऊ बेलदरे यांचं सगळ्यात जास्त वर्चस्व दिसतं आहे BJPचं. दुसरी म्हणजे गोष्ट 5 वर्षापासून इथं ट्रॅफिकची समस्या, पाण्याची समस्या, कचऱ्याची समस्या हे कधी सुटली नाही. पण सगळ्यात जास्त जी अपेक्षा आहे ती संदीप बेलदरे भाऊ यांच्याकडून अपेक्षा आहे की कचऱ्याची समस्या, पाण्याची समस्या आणि ट्रॅफिक समस्या आहे हे सोडवू शकतात आणि प्रचंड बहुमताने हे संदीप भाऊ बेलदरे हे निवडून येतील ही सगळ्यांची चर्चा आहे. प्रतिक्रिया म्हणजे ट्रॅफिकचं जास्त अडचण आहे इथं. आणि दुसरा प्रश्न म्हणजे पाण्याचा. तो प्रत्येक वेळी काहीही अडचण आली तर संदीप भाऊला भेटलं तर ते मार्ग काढून त्याची समस्याचा निवारण करण्याचा प्रयत्न संदीप भाऊ करतात. आणि सगळा जो जोग दिसतो तो ह्यावेळेस BJPचं सीट हे 100% लागणार. संदीप भाऊ निवडून 100% निवडून हे लोकांचा कल दिसतोय. वातावरण तर सगळ्यांचं चालूच आहे आता. ते आज आपलं चालू आहे वातावरण तर. पण बघू आता ह्या 15 तारखेलाच कळेल आता काय होईल ते. चर्चा होत आहे आता की आता बाबा कोणी म्हणतोय भाजप, कोणी म्हणतोय कोणी म्हणतोय काय. तर आता प्रत्येकाची आपली आपली आवड असते ना. बघू आता काय होतं ते 15 तारखेलाच कळेल. संदीप भाऊच येणार आहे निवडून यंदा. हां, संदीप भाऊच येणार आहे यंदा निवडून. प्रभाग क्रमांक 38मध्ये जे काही आमचे भाजीवाचे कस्टमर आहेत आणि येणारे भरपूर लोक आहेत, तर त्यांच्या तोंडाने आम्ही एकच चर्चा ऐकतो आहे की संदीप भाऊ बेलदरे पाटील की यांचं तर भरपूर भाजीवाल्यांना सहकार्य आहे. आणि त्यांनी याच्या आधी पण त्यांनी भरपूर सहकार्य केले भाजीवाल्यांना. आणि आमचं एक असं सगळ्यांचं मत आहे की संदीप भाऊ यावर्षी लागणार भाऊ असं. आणि बरेचसे लोकांच्या तोंडी त्यांचीच चर्चा चालू आहे की संदीप भाऊ यावर्षी आले पाहिजे. आणि गोरगरिबाच्या पाठीमागे त्यांनी उभं राहिले आत्तापर्यंत. आणि त्यांनी गोरगरिबांना किंवा भाजीवाल्यांना म्हणा किंवा इतर समस्या त्यांनी सॉल्व केल्या आमच्या. आणि सगळ्यांचं आमचं मत आहे की भले शिवसेना असो किंवा राष्ट्रवादी असो किंवा आपले मशालवाले असो, सगळ्यांचं एकच मत आहे कि वो संदीप भाऊ ये आले पाहिजे बस. सब गिरेक लोग आ रहे हैं, संदीप भाऊ का बोल रहे, इनका प्रचार ज़्यादा है, वोट में यही आगे है, आएंगे सब, इनका नाम है ज़्यादा. इसमें सब भाजी मंडी सब चीज़ ये लोग करेंगे. दत्तनगर चौक में इनका प्रचार ज़्यादा हो रहा है, सम्मान भी ज़्यादा हो रहा है, इज्जत करेंगे सबको.